आजकालची मुलं मोबाईल पटकन शिकतात, गेम्स पटकन शिकतात, पण संस्कार? पूर्वी घरात सकाळी उठल्यावर श्लोकांचा आवाज ऐकू यायचा, कराग्रे वसते लक्ष्मी, शुभं करोति कल्याणम, आणि त्या शब्दांमध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असायची. पण आज मुलं तणावात आहेत, चिडचिड करतात, लवकर कॉन्सन्ट्रेट होत नाहीत, आणि अनेक पालक म्हणतात मुलं ऐकत नाहीत. पण कदाचित आपण त्यांना जे द्यायला हवं होतं तेच आपण हळूहळू विसरत चाललो आहोत. श्लोक हे फक्त धार्मिक शब्द नाहीत, ते मुलांच्या मनाला शांत करणारे, त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणारे आणि आयुष्यभर उपयोगी पडणारे संस्कार आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे 10 शक्तिशाली श्लोक जे प्रत्येक मुलाने नक्की शिकले पाहिजेत आणि त्याचे विशेष लाभही जाणून घेणार आहोत. पाठ 1. श्लोकांचे महत्त्व. पालकांनो, तुम्ही नोटीस केलंय का, जे मुलं रोज प्रेयर करतात किंवा श्लोक म्हणतात ती मुलं जास्त शांत असतात, त्यांची मेमरी चांगली असते आणि कॉन्फिडन्ससुद्धा वेगळाच असतो. याचं कारण काय? सायकॉलॉजी सांगते, जेव्हा मुलं रिदमिक शब्द रिपीट करतात तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये कॉन्सन्ट्रेशन आणि कामनेस वाढते. श्लोकांमधील व्हायब्रेशन्स मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम करतात आणि सर्वात मोठी गोष्ट, श्लोक मुलांना फक्त अभ्यासातच नाही तर आयुष्यात स्ट्रॉंग बनवतात. श्लोक 1. कराग्रे वसते लक्ष्मी. श्लोक. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदः प्रभाते करदर्शनम. अर्थ, आपल्या हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्ये सरस्वती आणि मुळाशी गोविंद आहेत, म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःच्या हाताचे दर्शन घ्यावे. मुलांसाठी लाभ. पॉझिटिव्ह मॉर्निंग माइंडसेट, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. दिवसाची सुरुवात शांततेने होते. ज्या मुलाची सकाळ सकारात्मक विचारांनी सुरू होते त्याचा दिवसही सुंदर जातो. श्लोक 2. शुभं करोति कल्याणम. श्लोक. शुभं करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोलस्तुते. कधी म्हणावा? सायंकाळी दिवा लावताना. लाभ. मुलांमध्ये शांतता येते, फिअर कमी होतो, घरात पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर तयार होते. एक आई रोज मुलासोबत हा श्लोक म्हणायची आणि हळूहळू त्या मुलाची चिडचिड कमी झाली. श्लोक 3. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू. लाभ. शिक्षकांबद्दल आदर वाढतो, इगो कमी होतो, संस्कार निर्माण होतात. गुरूंचा आदर करणारी मुलं आयुष्यात कधीच हरवत नाहीत. श्लोक 4. वक्रतुंड महाकाय. गणपती श्लोक. लाभ. अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन वाढतो, अँक्झायटी कमी होते, मुलांचा आत्मविश्वास वाढतो. लहान मुलगा अभ्यास सुरू करण्याआधी गणपती समोर नमस्कार करताना. श्लोक 5. सरस्वती नमस्तुभ्यम. लाभ. मेमरी पॉवर वाढते, अभ्यासाची आवड निर्माण होते, परीक्षेची भीती कमी होते. आज मार्क्सपेक्षा जास्त गरज आहे मुलांचं मन शांत राहण्याची. श्लोक 6. त्वमेव माता च पिता त्वमेव. लाभ. ग्रॅटिट्यूड वाढते, मुलं नम्र बनतात, इमोशनल स्टेबिलिटी वाढते. श्लोक 7. रामरक्षामधील छोटा श्लोक. लाभ. फिअर कमी होतो, करेज वाढतो, रात्री शांत झोप लागते. कधी कधी फक्त देवाचं नावही मुलांना सुरक्षित वाटायला पुरेसं असतं. श्लोक 8. गायत्री मंत्र. गायत्री मंत्र. सायंटिफिक बेनिफिट्स. ब्रेन काम होतो, ब्रीदिंग पॅटर्न सुधारतो, फोकस वाढतो. हा मंत्र मुलांच्या मनाला पॉझिटिव्हिटी देतो. श्लोक 9. अन्नपूर्णे सदापूर्णे. जेवणापूर्वी म्हणायचा श्लोक. लाभ. अन्नाबद्दल आदर वाढतो, ग्रॅटिट्यूड शिकतात, डिसिप्लिन वाढतो. संपूर्ण कुटुंबाने एकत्र श्लोक म्हणत जेवण सुरू करणं. श्लोक 10. सर्वे भवन्तु सुखिनः. लाभ. कंपॅशन वाढतो, मुलं दयाळू बनतात, सकारात्मक विचार वाढतात. फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी चांगलं विचारायला शिकवणं हेच खरे संस्कार आहेत. पालकांनो, आज आपण मुलांना एक्सपेन्सिव्ह क्लासेस देतो, मोठ्या शाळांमध्ये पाठवतो, पण त्यांच्या मनाला शांतता देणारे संस्कार देतोय का? श्लोक हे फक्त धार्मिक गोष्टी नाहीत, ते मुलांच्या मनासाठी मेडिटेशन आहेत, त्यांच्या आयुष्यासाठी दिशा आहेत आणि त्यांच्या भविष्यासाठी मजबूत पाया आहेत. आज तुम्ही मुलांना हे 10 श्लोक शिकवाल तर कदाचित उद्या ते फक्त हुशारच नाही तर चांगले माणूसही बनतील. कारण संस्कार ही अशी संपत्ती आहे जी आयुष्यभर साथ देते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मुलांसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कॉमेंटमध्ये लिहा, संस्कार हीच खरी संपत्ती.